22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना होणार आहे। त्या अनुषंगाने नांदेड शहरात बंडू पावडे, आशिष नेरळकर, सौ वैशाली, मिलिंद देशमुख यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। याची जय्यत तयारी सुरू असून कार्यक्रम ठिकाणी 20 जानेवारी रोजी श्री राम लल्लाची मूर्ती आणण्यात आली। यावेळी ढोल ताशांच्या गजरात, लेझिमच्या तालावर छत्रपती शाहू महाराज पुतळ्या ते कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढून श्री राम लल्लाची मूर्ती आणण्यात आली। यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। 21 व 22 जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी नांदेड शहरातील जास्तीत जास्त रामभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने यावेळी करण्यात आले। 21 आणि 22 रोजी भार्गव कोचिंग क्लासेस समोर रिंग रोड काबरानगर येथे आयोजित केलेले 21 तारखेला रामावरील महानाट्य, 22 तारखेला सकाळी 21 कुंडाचा आणि 101 यजमानांचा आणि 151 पुरोहितांद्वारे मंत्रोच्चार करण्यात येणारा यज्ञ आणि त्यानंतर प्रभू राम लल्ला अयोध्येत विराजमान झाल्यानंतर इथे एक महाआरती होणार आहे। त्या महाआरतीसाठी रामाची मूर्ती राम जन्मोत्सव समिती नांदेड यांनी आम्हाला दिली। तिला आज मोठ्या जल्लोषात वाजत गाजत आम्ही पावडेवाडी नाक्यावरून भार्गव कोचिंग क्लासेसपर्यंत आणलेला आहे। प्रभू रामचंद्रची मूर्ती आज आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा विराजमान झालेली आहे। आता 22 तारखेला संध्याकाळी भव्य रामगीतांचा कार्यक्रम होणार आहे। झाक्या आहेत। माझा सर्व राम भक्तांना विनंती आहे, आयोजक मी स्वतः बंडू छोटा पावडे आणि आशिष नेरळकर आम्ही सर्व आपल्याला विनंती करतो की सर्व राम भक्तांनी 21 आणि 22 तारखेला भार्गव कोचिंग क्लासेस समोर रिंग रोड काबरानगर येथे होणाऱ्या सर्व रामगीत, रामायण आणि यज्ञ या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी ही सर्व नांदेडकर वासियांना विनंती।